धंदा करतो. मी 52 वर्ष इथे राहतोय. 52 वर्ष माझा वय झालाय. जन्मापासून इथे राहतो. माझे वडील डेव्हलपमेंट करून गेले. धारावी डेव्हलप करा. डेव्हलपमेंट तुम्ही आमच्यावर लादू नका. जे जीवनासाठी लागणाऱ्या गोष्टी सर्व पाहिजे, पण कसं धारावीत पाहिजे. हे मुलुंडची जमीन कोणासाठी घेतली? हे शासन अदानी म्हणजे मोदी साहेबांचे परम मित्र अदानीला ही जागा देत आहे. हा माणूस जसे किती जण पळून गेले, हा उद्या पळून गेला तर कोण त्याला पकडणार? याला जबाबदार कोण? हमारा धारावी हमारे लिए अच्छा है। हमारा घर चाहे झोपड़ा हो या महल, घर तो घर होता है। धारावीच्या सुधारणेकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे, कारण त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये फिरायला मुळात वेळ नाही. धारावीतच आम्हाला जागा पाहिजे. ती पण 500 स्क्वेअर फूट दिली तर चालणार. विकासाच्या नावाखाली आम्हाला धारावीच्या बाहेर फेकण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला आमचा प्रचंड विरोध आहे. नमस्कार, मी चिन्मय जगताप. आपण बघत आहात सकाळ. आज आपण आहोत धारावीमध्ये आणि धारावी पुनर्वसनाविषयी इथल्या स्थानिकांना काय वाटतंय, त्यांना खरंच धारावीचा विकास झालेला पाहिजे का, आणि तो झाला तर कशा प्रकारे झालेला पाहिजे, त्यांचं मत काय हे आपण जाणून घेतोय. आमची इच्छा नाही धारावी सोडायची. तुम्ही किती वर्ष राहता इथे? माझा जन्म धारावीत झालाय. मग सरकार- माझा आता सरकार वय म्हणतंय की 52 तुमची वर्ष. लाईफस्टाईल जी आहे ती सुधारू ते खरं आहे. डेव्हलपमेंट झाला पाहिजे. डेव्हलपमेंटच्या आम्ही विरोधात नाही, परंतु आम्हाला विश्वासात घेऊन डेव्हलपमेंट झाला पाहिजे. कारण इथे छोटे छोटे कारखाने आहे, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहे, बायका घरी लेबरवर जॉब करतात. ते सगळं इथे पॉसिबल आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण धारावीवर क्राईम रेट पण खूप मोठा आहे. क्राईम रेट डेव्हलपमेंट झाली तर येराकडे असं होईल की क्राईम वर पण आळा बसेल अशी चर्चा आहे, किंवा हा पण मुद्दा समोर येतो. क्राईम रेट जो आहे ते सरकार सांगते ना 90च्या अगोदरचा. अच्छा 90 नंतरचा क्राईम रेट फार कमी आहे. अच्छा ती 70-80च्या काळात जे क्राईम रेट होता ते आता सध्या नाही आहे. कारण आता इथे जास्त लोक कारखाना चालवणारी लोक जास्त आहे. तर कारखाना चालवणारी लोक, धंदा करणारी लोक, भांडण हे सगळं काही करत नाही. हे फक्त एक वातावरण असा पसरलेला आहे की धारावी एक गलिच्छ वस्ती आहे. धारावी बद्दल जेवढ्या अफवा आहेत त्या खोट्या आहे. त्यातनं 10-5% तर सगळीकडे ते आहेच. आपण कुठेही मुंबईमध्ये सांगू शकत नाही का, इथे महाराष्ट्रात सांगू शकत नाही का इथे गुंडागर्दी नाही, हे नशामुक्ती, नशा नाही चालतं. हे सगळीकडे चालतंय. सगळे धारावी दाखवले जाते. धारावीचा खरा चेहरा कोणी दाखवत नाही ना. ते तर मी धंदा करतो. मी 52 वर्ष इथे राहतोय. 52 वर्ष माझा वय झालाय. जन्मापासून इथे राहतो. माझे वडील डेव्हलपमेंट करून गेले. झालाच नाही. आम्ही असं सांगतोय की डेव्हलपमेंट तुम्ही आमच्यावर लादू नका. एखाद्या डेव्हलपरला फायदा पोहोचण्यापेक्षा इथल्या लोकांचं तुम्ही भविष्य बघा. इथल्या लोकांचा धारावी डेव्हलप करा. त्यासोबत इथल्या लोकांचा पण डेव्हलप झाला पाहिजे. इथल्या लोकांचे जे छोटे कारखाने आहेत त्याचे पण मुद्दे आहे. तुम्ही बिल्डिंग बनवून घर देणार, जे खाली घर आणि वरती कारखाना आहे ते लोक कुठे जातील? आता तुम्ही इलेक्शनच्या हिशोबाने, वोटरच्या हिशोबाने 3.5 ते 4 लाख मतदार आहे. जनसंख्या 3.5-4 लाख जनसंख्या 5 लाख दाखवते. इथे राहणारे लोक 20 लाख आहे. तर मायग्रेंट जे वर्कर्स आहे, जे कारखाने आहे, त्याच्यामुळे इतकं इथे प्रचंड लोकसंख्या वाढलेली आहे ना. तर तुम्ही डेव्हलपमेंट द्या, परंतु सर्वांसाठी डेव्हलपमेंट द्या आणि अंधारात ठेवून देऊ नका. इथे डेव्हलपमेंट तुम्ही कसा करणार आहे, घरांसाठी किती स्क्वेअर फीटचे घरं देणार आहे, कारखान्यासाठी काय नियोजन केलं आहे, रस्ते कसे आणणार, इथे अनेक शाळा आहे, शाळा कसे काय होणार, इथे मस्जिद आहे, मंदिर आहे, चर्च आहे, हे कुठे कसे काय बांधणार, हे सगळं डेव्हलपमेंट तुम्ही ब्लूप्रिंट तयार करून इथे लावायला पाहिजे. लोकांशी संवाद केला पाहिजे. त्याच्यात काही जागा ठेवली पाहिजे की लोकांचे जे काही विचार येतील त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे. जर लोकांचं तुम्ही धारावी डेव्हलप करताय तर ह्या लोकांसाठीच करताय, तर याच्यात लोकांचा सहभाग झाला पाहिजे. धारावी कशाला सोडणार? आमचे वडिलोपार्जित, आम्ही 100 वर्षापासून धारावीत राहतो. आम्ही कसं सोडणार? आमची जागा आहे. आम्ही मूळ धारावीकर आहे. पण धारावीवर असं सुद्धा खूप आहे. कोण Crime सांगितलं? rate जास्त आहे. धारावीमध्ये अशी डेव्हलप झाला तर तुम्हाला बरं पडेल ना. स्वच्छ आम्ही घर. विकास हा शोभत आहोत. आम्हाला विकास हवा आहे. स्वच्छ घर पाहिजे, स्वच्छ पाणी पाहिजे, स्वच्छ हवा पाहिजे. जे जीवनासाठी लागणाऱ्या गोष्टी सर्व पाहिजे, पण कसं धारावीत पाहिजे. हे मुलुंडची जमीन कोणासाठी घेतली? आता आमच्याकडे ते कॉपी आहे शासनाची, त्यामध्ये असं लिहिलं की
64 एकर जमीन ते मुलुंडला ते कचरपट्टीमध्ये कुठे धारावीकरांसाठी. त्यानंतर मुलुंडच्या रहिवाशांनी विरोध केला. विरोध केल्यानंतर ते सरकार तिथे बोलतात की आता ते मिठागराची जमीन आहे ते कांजूरमार्ग साईडला तिथे घेणार. पण का आम्ही जाणार? हे धारावी आमची आहे, आम्ही सोडणार नाही. हे शासन अदानी म्हणजे मोदी साहेबांचे परम मित्र अदानीला ही जागा देत आहे. पण आम्ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, कारण की धारावी ही मध्यस्थ ठिकाण. आपण जिथे उभं आहोत मुंबईचं मध्यस्थ ठिकाण. हे मध्यस्थ ठिकाण धारावीमध्ये साईन, बँड्रा, माहीम, माटुंगा, किंग सर्कल, इथे थोडं लांब गेलं तर GTB नगर, या 6 स्टेशनच्या मध्ये धारावी आहे. आणि धारावी मुळात शहरामध्ये येतो, सिटीमध्ये. ज्यावेळेस 26 जुलै 2005 मध्ये खूप पाऊस झाला होता, त्यावेळेस धारावीमध्ये पाणी नव्हतं. ते BKC बोलतात ना, त्यामध्ये 2-2 मजली पाणी भरलं होतं. त्यामुळे त्यांचा डोळा धारावीवर आहे आणि BKC 2 बनवायचं आहे. आणि इथे 3 लाख करोड रुपये, 650 एकर धारावी आहे. हे याच्यामध्ये यांना 3 लाख करोड प्रॉफिट कमवायचं. आम्हाला पैसा नको, आमचं घर पाहिजे. भविष्यामध्ये आमचे येणारी पिढी, जसे माझा मुलगा, मुलाचा मुलगा, ते बोलतील जेव्हा आजोबा किंवा वडील जेव्हा धारावी तुटत होती कुठे झोपले होते का? नाही, आमचं मत आहे की विकास झाला पाहिजे. म्हाडा यंत्रणा आहे ना, म्हाडा यंत्रणा शासनाची आहे ना, MMRD यंत्रणा आहे. ह्यांच्याकडे कोणता तो अदानी 2013 मध्ये आम्ही त्याला पाहिलं पण नाही. हा कुठून आला विकासक? 10-9 वर्षामध्ये कुठून आला हा विकासक? झाला का? मोठमोठे यंत्रणा महाराष्ट्र शासनाची यंत्रणा, त्यांच्या मार्फत विकास करा ना. आम्ही तयार आहे विकासकाला. हा माणूस जसे किती जण पळून गेले, हा उद्या पळून गेला तर कोण त्याला पकडणार? याला जबाबदार कोण? नहीं, हम धारावी कैसे छोड़ सकते हैं? हमारा यही बचपना गया, बड़े हुए, और हमने बहुत ज्यादा यहाँ तकलीफें उठाई. तो चाहते हैं हमारा यहाँ विकास होना चाहिए, लेकिन हम यहाँ के रहवासी हैं, हम धारावी छोड़ के नहीं जाना चाहते. क्राइम रेट भी बढ़ा हुआ है धारावी का। नहीं, वो तो हर जगह है, पूरे देश में है. क्राइम किसने हटा नहीं सका. आज मोदी सरकार ने कहा हम हटाएंगे, लेकिन हटा सका, क्राइम नहीं हटा सके. तो ये क्राइम है, ये हर जगह है, लेकिन कोई जगह ऐसा है जो फेमस कर दिया जाता है कि हाँ ये धारावी, यहाँ छोटे मोटे लोग रहते हैं, छोटे लोग गरीब लोग के रहते हैं, तो अब उस हिसाब से थोड़ा बहुत तो होता है. तो ऐसा तो है नहीं कि धारावी में ही क्राइम है. आप देखिए उठा के कहीं कभी देखिए, हर जगह है गंदगी हट जाएगी पूरी धारावी में। गंदगी. हमारे धारावी स्वच्छ है, किधर गंदगी है हमारे धारावी में? यहाँ रोजगार है, यहाँ छोटे छोटे गरीब लोग, यहाँ उनके पेट चलते हैं, कारोबार है, महिलाएं यहाँ काम करती हैं, कारखाने में काम करती हैं, उनका घर चलता है. जिसका एक घर है तो एक रूम का भाड़ा आता है, तो उसका घर संसार चलता है. तो ऐसे कैसे आप बोल रहे कि यहाँ ऐसा नहीं है? अच्छा। हमारा धारावी हमारे लिए अच्छा है. हमारा घर चाहे झोपड़ा हो या महल, घर तो घर होता है. तो हम अपना घर नहीं छोड़ना चाहते. धारावीच्या सुधारणेकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. कारण त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये फिरायला मुळात वेळ नाही. जर खरंच जर त्यांना धारावी डेव्हलपमेंट करायची असती, सुधारणा करायची असती, कमीत कमी ते महिन्यातून एक तरी वेळा मतदारसंघात धावती भेट घेतली असती ना, त्यांना समस्या आम्हाला सांगता आल्या असत्या. आम्ही त्यांच्याकडे लेखी पत्रावर गेला. आता ज्या ठिकाणी आम्ही उभे आहेत, या शिवराज उद्यान, संत कक्काया मार्ग, हा प्रश्न गेली 6 वर्षापासून प्रलंबित पडलेला आहे. स्थानिक लोकांनी 30 जानेवारीला याच्या संदर्भात उपोषण केलं. स्थानिक आमदार, स्थानिक खासदार, नगरसेवक यांना आम्ही निवेदन दिले. महानगरपालिकेच्या विरोधात आम्ही उपोषण केलं, संघर्ष केला, पण अजून यश हाती येत नाही. त्याचं कारण आहे लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष. आणि जे समोर उभे आहेत देसाई साहेब, त्यांच्याविषयी काय वाटतंय? ते नौके असल्यामुळे त्यांच्याबद्दल आता मी बोलत नाही, पण विश्वास वाटतो. माणसाचे चेहरा बघितले की असं वाटतं की त्या माणसाला बघितल्यानंतर असं वाटतं निष्पाप आहे. अजून तर त्याच्या कुठले गुन्हे दिसत नाही. का आम्ही पेपरमध्ये नेहमी वाचतो एखाद्या माणसाला गुन्हे असतात, तसं या माणसाला अजून तर तसं काही दिसलं नाही. त्यामुळे आम्ही कोणाला चांगलं आणि कोणाला वाईट म्हणण्यापेक्षा एवढंच सांगेल की आता तरी सध्या ज्या पद्धतीने हवा चालू आहे त्या पद्धतीने अनिल देसाईंचा बऱ्यापैकी प्रचार आहे आणि एकंदरीत सकारात्मक प्रतिसाद दिसतो त्यांच्याकडून. ते येतच नाहीत राहुल शेवाळे. खासदार आहेत पण ते येतच नाही बिलकुल. इकडे एरियात काही दाखवत पण नाही, धावत आले पण नाही. आणि आले तर बाहेर कुठे मीटिंग वगैरे असेल ते करतात आणि जातात लगेच. एरियात जरा फिरायला पाहिजे ना. आता पण उभे आहेत, आता पण फिरायला पाहिजे एरियात. सांगायला पाहिजे आम्ही हे करू ते करू. 10 वर्षात तुम्ही नाही केलं काय तर आता काय करणार आहे? म्हणतात आम्ही हिंदुत्वासाठी काय नाही करत हिंदुत्वासाठी. हिंदू सर्व समाज, मुस्लिम सगळ्यांसाठी, कुणासाठीच काय नाही करत. ते येत असं घाणीतच राहायचंय, घाणीतच सगळं करायचंय. सरकार काय म्हणतंय की धारावीचं पुनर्वसन करतो आम्ही, तुम्हाला घाणीत राहायचं नाही, आम्ही तुम्हाला चांगला जागा देतो. धारावी देतात पण ते दुसरीकडे देतात जागा. तिकडे जाऊन काय करायचं? धारावीतच आम्हाला जागा पाहिजे.
ती पण 500 स्क्वेअर फूट दिली तर चालणार आणि आमच्या जागेत आमच्या तिथे बिल्डिंग बांधावी असं सर्वांचं मत आहे. धारावीचा पुनर्विकास व्हायला पाहिजे आणि ज्या दिवशी म्हणजे 4 फेब्रुवारी 2004 रोजी म्हणजे 20 वर्षापूर्वी जेव्हा सरकारनं हा निर्णय घेतला की धारावीच्या एकात्मिक विकासाचा, त्या दिवसापासून आजपर्यंत आमची भूमिका आहे की धारावीचा पुनर्विकास व्हायला पाहिजे. परंतु गेली 20 वर्ष सरकारनं हे भिजत गुंगलं ठेवलेलं आहे आणि आत्ता ते अदानीला एका मॅच फिक्सिंगच्या पद्धतीने जेव्हा टेंडर दिलं त्यानंतर धारावीच्या विकासाची गोष्ट सोडा, परंतु धारावीची जमीन आहे 600 एकर. परंतु धारावीच्या ह्या जमिनीचा विकास करण्यासाठी त्यांनी रेल्वेची 45 एकर जमीन, मुलुंड डम्पिंग ग्राउंड जे आहे त्याची 46 एकर जमीन, 18 एकर जमीन मुलुंड ऑक्ट्राईची आणि मुंबईतल्या ज्या विविध सॉल्ट पॅन आहे त्यांची 283 एकर जमीन आणि आत्ता त्यांनी गोवंडी शिवाजीनगर इथली 823 एकर जमीन म्हणजे साधारणपणे 1215 एकर जमीन ही ती बाहेरची ॲक्वायर करू मागतात. म्हणजे धारावीचा प्रकल्प 600 एकरचा आहे आणि 600 एकर जमिनीवर त्यांच्या सर्वेनुसार साधारणपणे 80,000 कमर्शियल आणि रेसिडेन्शियल घरं आहेत. अशा वेळी बाहेरची 1250 एकर जमीन तुम्ही ॲक्वायर करता त्यावेळी लोकांना असा संशय येतो की तुम्ही धारावीच्या लोकांना धारावीमध्ये इन सिटू रिहॅबिलिटेशन ज्याला म्हणतो की म्हणजे ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणीच त्यांचा पुनर्विकास झाला पाहिजे, त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. ते न करता तुम्ही धारावीच्या बाहेर त्यांचं पुनर्वसन कराल आणि धारावीच्या मोक्याचा जो भूखंड आहे, VKCला लागून असलेला जो भूखंड आहे तो अदानीच्या घशामध्ये घालण्याचा त्यांचा डाव आहे. हे पहा, मुंबईमध्ये झोपडपट्टी ही जी आहे ती महापालिकेच्या जमिनीवर, शासनाच्या जमिनीवर, केंद्र सरकारच्या जमिनीवर, महानगरपालिकेच्या जमिनीवर आणि खाजगी जमिनीवर असते. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की झोपडपट्टी याचा अर्थ ते इन्क्रोचर आहेत, गरजेपोटी बांधलेली घरं आहेत, बरोबर. परंतु या महाराष्ट्र सरकारने 1971 मध्ये महाराष्ट्र स्लम एरिया इम्प्रूव्हमेंट क्लिअरन्स अँड रिडेव्हलपमेंट ॲक्ट 1971 ज्याला झोपडपट्टीचा कायदा असं म्हणतात, हा कायदा पारित केला आणि सांगितलं की जमीन कुणाची असो, जमीन सरकारची असो, जमीन महानगरपालिकेची असो, जमीन खाजगी असो, जमीन कुणाची असो, जर त्या ठिकाणी झोपडपट्टी आहे तर सरकार एक कट ऑफ डेट ठरवेल. त्या कट ऑफ डेटच्या अगोदरच्या लोकांसाठी ICRचा मतलब असं आहे की एक तर त्या ठिकाणी सुधारणा करा म्हणजे इम्प्रूव्हमेंट करा, इम्प्रूव्हमेंट करणं शक्य नसेल तर ती क्लिअर करा, उच्चाटन करा आणि रिडेव्हलपमेंट करा. अशा तऱ्हेचा हा कायदा आहे. तर झोपडपट्टी काही धारावीची नाही, अख्ख्या महाराष्ट्रासाठीचा हा कायदा आहे आणि हा कायदा सांगतो की त्या इन सिटू रिहॅबिलिटेशन झालं पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे त्या ठिकाणीच पुनर्वसन करायचं नाही. पहिली गोष्ट तर किती फटका, किती नुकसान, किती फायदा ही गोष्ट नाही. कायदा असं सांगतो की इन सिटू रिहॅबिलिटेशन व्हायला पाहिजे, इन सिटू रिडेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. तर त्यामुळे ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी झोपडपट्टीवासियांना पुनर्वसनाचं घर द्यायचं आणि त्याच्या बदल्यामध्ये जो रेशिओ आहे त्या रेशिओमध्ये सेल कंपोनेंट डेव्हलपरने बांधायचा, तो विकायचा आणि त्यातनं नफा जो आहे तो कमवायचा असा नियम आहे. त्यामुळे धारावीकर धारावी सोडून जाणार नाहीत. इन सिटू रिहॅबिलिटेशन झालं पाहिजे. धारावीचा विकास झालाच पाहिजे. धारावीच्या विकासाच्या बाजूचीच आम्ही आहोत. उलट लवकरात लवकर विकास झाला पाहिजे. परंतु विकासाच्या नावाखाली आम्हाला जो गुंडाळण्याचा प्रयत्न सुरू आहे, विकासाच्या नावाखाली आम्हाला धारावीच्या बाहेर फेकण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला आमचा प्रचंड विरोध आहे. आणि अदानीला जे मॅच फिक्सिंग करून टेंडर दिलेलं आहे त्यातनं तो आमचा विकास करत नाहीये. आम्हाला 350 फुटाचं घर देतोय. आम्हाला 500 चौरस फुटाचं घर मिळालं पाहिजे, तेही धारावीतच मिळालं पाहिजे. आणि विकासाच्या नावाखाली एकही धारावीतला माणूस धारावीच्या बाहेर जाता कामा नये, ही आमची भूमिका आहे. विकासाला क्लस्टरला आमचा प्रॉब्लेम नाही. आम्ही विकासाच्या बाजूचे आहोत. पण विकासाच्या नावाखाली अगोदर तुम्ही आम्हाला सगळा तुमचा मास्टर प्लॅन दाखवला पाहिजे. तो धारावीच्या चौकात लावला पाहिजे. धारावीतल्या प्रत्येक माणसानं तो प्लॅन बघायला पाहिजे. इथे घराला घर मिळालं पाहिजे,
दुकानाला दुकान मिळालं पाहिजे आणि आजच्या स्थितीत ज्या झोपड्या तिथं आहेत त्या प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. धारावी नहीं छोड़ना चाहते, इधर ही हमारा जन्म हुआ है और हम इधर ही रहना चाहते हैं. क्यों भाई, कैसा क्यों, इतना लगाव? जहाँ अपनी दुनिया वो रहती है, फ्लाइट मिलेगी लेकिन इधर ही विकास चाहिए, कहीं और विकास नहीं चाहिए. जहाँ धारावी है वहीं हमारा विकास चाहिए, वहीं हमको काम धंधा चाहिए, वहीं कारोबार चाहिए. पाउस घर मिले लेकिन हमारे को कारोबार भी इधर ही चाहिए. जो हमारा लेदर का मैन्युफैक्चर है, जो इधर पे वो है मटके का, कुमार का जो है, इधर पे कारखाने हैं, इधर एक वो भी कारखाने भी साइट में दिया जाए, कमर एरिया, जो उधर पे हमारे को सपोर्ट मिले कारोबार के लिए भी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.